सर्वांना नमस्कार. राष्ट्रीय इडिमा दिवस साजरा करणाऱ्या या विशेष कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे. इडिमा एक अशी स्थिती आहे जी जगभरातल्या लाखो लोकांना प्रभावित करते. तरीही सामान्य लोकांमध्ये या स्थितीबद्दल जागरूकता आणि समज अनेकदा मर्यादित असते. इडिमाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यासाठी असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय इडिमा दिवस साजरा करतं. आज आमच्याकडे वैद्यकीय तज्ज्ञांचं एक प्रतिष्ठित पॅनल आलेलं आहे, जे आपल्याला इडिमाचं महत्त्व, इडिमाच्या लवकर तपासणीची आवश्यकता आणि इडिमाला कारणीभूत असणाऱ्या स्थितीचा शोध यावर त्यांचे मौलिक विचार आपल्याला सांगणार आहेत, आपल्याला त्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. सर्वात प्रथम डॉक्टर रमेश दरगड, जे मुंबईच्या अंधेरी पूर्व इथल्या मुकुंद हॉस्पिटलमध्ये हृदयरोग आणि मधुमेह तज्ज्ञ आहेत. माझं नाव डॉक्टर रमेश दरगड आणि मी हृदयविकार तज्ज्ञ म्हणून ते मुंबईमध्ये लीलावती हॉस्पिटल आणि 7 हिल्समध्ये काम करतो. आणि मी आज तुम्हाला जी इडिमा किंवा अंगाला सूज याबद्दल काही माहिती देणार आहे. माझं मेनली हृदयविकाराशी संबंधित चाचण्या आणि याची सोय आहे माझ्याकडे, आणि मी मुंबईच्या 2 हॉस्पिटलमध्ये काम करतो. डॉक्टर विवेक महाजन हे डोंबिवली पश्चिम ठाणे इथल्या महाजन हार्ट क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात. ते हृदयरोग तज्ज्ञ आहेत. नमस्कार, मी डॉक्टर विवेक महाजन, फोर्टिस हॉस्पिटल कल्याण येथे मी इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट अर्थात हृदयरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. त्याबरोबरच डॉक्टर चरण लांजेवार हे देखील आलेले आहेत, जे परेल पूर्व मुंबई इथल्या केईएम रुग्णालयात हृदयरोग तज्ज्ञ आहेत. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर चरण लांजेवार, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, केएम हॉस्पिटल आणि ग्लेनिगल हॉस्पिटलला अटॅच्ड आहे. मी आज नॅशनल इडिमा डे याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती देणार आहे. डॉक्टर ऋषिकेश पाटील हे पवई मुंबई इथल्या हिरानंदानी रुग्णालयातले विख्यात हृदयरोग तज्ज्ञ आहेत. मी डॉक्टर ऋषिकेश संभाजी पाटील. ॲट प्रेझेंट मी हिरानंदानी हॉस्पिटल पवई मध्ये मी इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. डॉक्टर्स आज आमच्यामध्ये सामील झाल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. तर चला आजच्या या गंभीर विषयाच्या चर्चेला सुरुवात करूया. सर्वात आधी डॉक्टर रमेश दरगड, मला तुम्हाला विचारायचं आहे की सामान्य श्रोत्यांसाठी तुम्ही सांगू शकाल का की इडिमा म्हणजे नक्की काय, याविषयी थोडंसं स्पष्टीकरण द्याल का? सर्वसाधारण श्रोत्यांना इडिमा म्हणजे काय हे स्पष्ट आपण करायचं आहे. इडिमा म्हणजे पाणी साचणं शरीरात वापरणे एक वैद्यकीय आहे, आणि ह्याच्यासाठी अचूक निदान करणं आणि त्याची ट्रीटमेंट करणं हे जरुरी आहे. तर त्यात मेनली हृदयाचे आणि मूत्रपिंडाचे आणि यकृताचे आजार याच्यात समावेश आहे. डॉक्टर, मला पुढे विचारायचं आहे की इडिमाची सर्वात सामान्य कारणं काय असू शकतात? याची मूळ कारणं काय आहेत हे आपल्याला जर समजायचं असेल तर हृदयाची जी पंपिंग पॉवर असते ती कमी होणं, मूत्रपिंडाचं काम कमी होण्याने पाणी साचणं, आणि यकृताची म्हणजे लिव्हर सिरोसिस हे कॉमनली बनलं जातं. या सगळ्या आजारात पाणी साचलं जातं, आणि यासाठी आपल्याला एक प्रकारची औषधं वापरावी लागतात. त्यांना आपण डायुरेटिक्स किंवा ज्यांना लघवी जास्त होते अशामध्ये एक टॉर्सोमाइड नावाचं औषध आहे आणि फ्रुसमाइड ही 2 महत्त्वाची औषधं वापरली जातात. या द्रवाचं प्रमाण हळूहळू कसं लघवीमध्ये कमी करून आपण इडिमा कमी करतो. डॉक्टर, मला तुम्हाला विचारायचं आहे की हृदय अपयश आणि मूत्रपिंडाचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये इडिमा हे गंभीर लक्षण का आहे? हृदयाशी रिलेटेड आहे. याची मुख्य लक्षण म्हणजे हातापायाला सूज येणे, पोटात पाणी भरणं किंवा छातीत पाणी भरणं, दम लागणं, आणि अशी लक्षणं साधारणतः या आजारात दिसतात ऍक्च्युली. आणि याच्यामध्ये टिश्यूमध्ये द्रव आणि इलेक्ट्रोलाइटची गळती सुरू होते आणि त्यामुळे इडिमा होतो. आपण साधारणतः काही आता आजार आहेत, त्या डेंग्यूची साथ सगळी कवच, त्या आजारात ते बऱ्याच वेळा शरीराला सूज येते. त्यावेळी फ्लुइड जे असतं आपलं पाणी द्रव ते एक्स्ट्रा सेल्युलर कंपार्टमेंटमध्ये जाऊन सुचते, पण ही तात्कालिक कारणं असतात. पण महत्वाची जी मेन कारणं आहेत त्यामध्ये हृदय, लिव्हर आपलं आणि यकृत आणि मूत्रपिंड हे आहे. आणि काही वेळा आपल्या शरीरातली प्रोटीनचे प्रमाण कमी होणं किंवा रक्त हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे पण सूज असतं. तर त्यावेळी आपण जर प्रोटीनची मात्रा वाढवली आणि जर हिमोग्लोबिनची मात्रा वाढवली तर ती अशी सूज निघून जाते. तर त्यासाठी जी औषधं वापरतो त्यात ही आपली महत्वाची औषधं आहेत. आणि याचं लोकांना ज्ञान असलं पाहिजे की सूज आले म्हणजे आपण लवकर डॉक्टरकडे जावं, त्याचं निदान करावं. त्यासाठी हृदयाच्या काही टेस्ट असतात, त्यात इकोकार्डिओग्राफ आणि कार्डिओग्राम आहे आपला, आणि लिव्हरचे फंक्शन आहे, त्यातमध्ये सेरम प्रोटीन्स वगैरे करायचे असतात. आणि मूत्रपिंडाच्या आजारासाठी आपण काही टेस्ट करून याचा पूर्णपणे उपचार करू शकतो.
तर याबद्दल साधारणतः लोकांना माहिती असले म्हणजे सूज आल्यानंतर ही काही साधारण आजार नाहीये. त्यासाठी काही आवश्यक चाचण्या आणि डॉक्टरांचा सल्ला जरुरी आहे आणि त्यासाठी जी ट्रीटमेंट आता आपल्याकडे बरेचसे अवेलेबल आहेत आणि त्याप्रमाणे करू. फारच जास्त सूज असते आणि जेव्हा मूत्रपिंडाचं काम अधिक कमी होतं तेव्हा काही लोकांना डायलिसिसची पण गरज पडू शकते आणि त्याची मग हॉस्पिटल म्हणजे ऍडमिट करून आपल्याला त्यांना हे ट्रीटमेंट करावी लागते. तर या संबंधातील आणखी काही माहिती आणखी काही तज्ज्ञ लोक आहेत ते आपल्याला देतील आणि आपल्याला काही प्रश्न असतील तर नंतर आपण बघूया. आता मला डॉक्टर विवेक महाजन तुम्हाला विचारायचंय की इडिमाची सुरुवातीची चिन्ह किंवा लक्षणं कोणती आहेत ज्याबद्दल लोकांना माहिती असणं आवश्यक आहे, त्याविषयी थोडंसं सांगाल? पायाला सूज येणे किंवा घोट्याला सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे किंवा संपूर्ण शरीरावर सूज येणे ही एडिमाची लक्षणे असू शकतात. आणि जशा दिवसाचा वेळ बदलतो तशी ही सूज वेगळ्या वेगळ्या ठिकाणी येऊ शकते. अर्थात जर व्यक्ती झोपलेली असेल तर तिच्या चेहऱ्यावर सूज येऊ शकते आणि तीच व्यक्ती जेव्हा दिवसभर चालत फिरत असेल, दिवसभर उभी असेल, तेव्हा ही सूज पायाकडे जाऊ शकते. याशिवाय धाप लागणे किंवा दम लागणे आणि अचानक वजन वाढणे ही एडिमाची लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे आढळल्यास एडिमाच्या पुढच्या चाचण्या करण्यासाठी डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्यावा. डॉक्टर, मला आता विचारायचं आहे की तुमच्या मते इडिमा असलेल्या लोकांची स्थिती सुधारण्यासाठी स्वव्यवस्थापनाची कोणती रणनीती आहे का? काही सोप्या उपायाद्वारे आपण एडिमाचे व्यवस्थापन करू शकतो. यातील एक महत्त्वाचा उपाय म्हणजे ज्या भागाला सूज आलेली आहे त्या भागाला दिवसातून 3 ते 4 वेळा 30 ते 40 मिनिटे हृदयाच्या पातळीच्या वर ठेवणे. या उपायामध्ये आपण गुरुत्वाकर्षणाचा उपयोग करून ज्या भागाला सूज आली आहे त्या भागाची सूज कमी करू शकतो. दुसरा उपाय म्हणजे फिजिओथेरपी. ज्या भागाला सूज आलेली आहे त्याची सौम्य मालिश किंवा मसाज करून आपण त्या भागाची सूज कमी करू शकतो. तिसरं म्हणजे आकुंचन थेरपी किंवा प्रेशर थेरपी. यामध्ये आपण कॉम्प्रेशन इलॅस्टिक स्टॉकिंग किंवा मसल पंप ऍक्टिव्हेटर यांचा उपयोग करून ज्या भागाला सूज आली आहे त्या भागाचा रक्तप्रवाह वाढवून किंवा ब्लड सप्लाय वाढवून त्या भागाची सूज कमी करू शकतो. आणि चौथा सोपा उपाय म्हणजे बर्फ लावणे. सुजेची स्थानिक काढणे, जसे मुक्का मार लागणे किंवा मार लागणे, यावर बर्फ हा एक अत्यंत सोपा आणि घरेलू उपाय ठरू शकतो. डॉक्टर, इडिमा व्यवस्थापित करण्यासाठी सर्वात प्रभावी उपचार कोणते आहेत? चिकित्सालयीन दृष्ट्या एडिमाचे व्यवस्थापन करण्यास 2 महत्त्वाचे धोरणं आहेत आणि यातील एक पहिलं महत्त्वाचं धोरण आहे मिठावर प्रतिबंध करणे किंवा आहारातील मिठावर नियंत्रण ठेवणे. जर आपण आहारातील मीठ कमी करतो तर त्यामुळे शरीरात साठलेले पाणी कमी करण्यात मदत होते. जर आपण आहारातील मीठ 5 ते 6 ग्रॅमपेक्षा कमी प्रतिबंधित करू शकलो तर शरीरातील साठलेले पाणी भरपूर प्रमाणामध्ये आपण कमी करण्यात यश मिळवू शकतो व एडिमा कमी करू शकतो. याशिवाय दुसरं महत्त्वाचं धोरण म्हणजे औषधे आहेत. लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे, यांना डायुरेटिक्स म्हणतात. यातील 2 महत्त्वाची औषधे आहेत फ्युरोसेमाइड आणि टॉर्सेमाइड. या औषधांनी शरीरातील साठलेले अत्याधिक पाणी व मीठ हे किडनीद्वारे किंवा मूत्रपिंडाद्वारे लघवी वाटे बाहेर फेकले जाऊ शकतात व सुजेचे प्रमाण कमी केले जाऊ शकते. डॉक्टर लांजेवार, आता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या मते इडिमावर रुग्णाच्या शिक्षणाचा काय महत्व आहे? रुग्णांना प्रशिक्षित करणं हे फार महत्त्वाचा टप्पा आहे. कारण की जे हार्ट फेल्युअरचे पेशंट आहेत त्यांना एकदा हार्ट फेल्युअर आला तर पुन्हा हार्ट फेल्युअर येण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्याच्याप्रमाणे ज्यांना हार्ट फेल्युअर पुन्हा होतं त्यांना जे हाय रिस्क पेशंट असतात त्यांना मृत्यूचे प्रमाण जास्त प्रमाणात होतं. तर ते टाळण्यासाठी जर आपण रुग्णांनाच प्रशिक्षण दिलं की बाबा हार्ट फेल्युअर काय आहे, त्याचा आजार काय असतो, ते कधी त्याला आयडेंटिफाय करायचं, त्याच्या ट्रीटमेंट ऑप्शन काय आहे, त्याची ट्रीटमेंट किती वर्ष चालतं, त्याच्या प्रिकॉशन्स काय आहेत, हे जर आपण त्यांना नीट सांगितलं तर फ्युचरमध्ये त्यांना लवकर कळेल की आपल्याला प्रॉब्लेम वाढतो आहे, आपण लवकर डॉक्टरकडे जायला पाहिजे, स्पेशालिस्टकडे जायला पाहिजे आणि ते ट्रीटमेंट व्यवस्थित घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होणार की पेशंटला योग्य वेळी ट्रीटमेंट मिळण्यामुळे ते पुन्हा पुन्हा ऍडमिट होणार नाहीत आणि ते प्रिव्हेंटिव्ह ऍस्पेक्टनी पुन्हा त्यांचा तो त्रास कमी होईल आणि याच्याप्रमाणे आपण त्यांचे प्राण वाचवू शकू. इडिमा असलेल्या रुग्णानं कोणत्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा याविषयी थोडं सांगा. वर्सनिंग हार्ट फेल्युअर म्हणजे जे हार्ट फेल्युअरचा आजार खूप ज्यांना वाढतोय ते पेशंट असतात. त्याचं मेन जे कारण आहे ते असं आहे की जेव्हा हार्ट पंपिंग कमी होतं आणि पूर्ण ताकदीने ते पूर्ण बॉडीला रक्त जेव्हा देऊ शकत नाही त्या परिस्थितीमध्ये जे रक्तवाहिनी आहे त्यांचं प्रेशर वाढतं आणि त्या रक्तवाहिनीतलं प्रेशर जास्त वाढल्यामुळे काही जे फ्लुइड आहे ते बाहेर जातं टिश्यू मध्ये आणि मग ते एडिमा होतं. तर जे टिश्यू मध्ये बाहेर जातं जे जनरली
आपल्याला लेग्स मध्ये म्हणजे पायांमध्ये आणि लंग्स मध्ये पाणी जमा होतं. हे त्याचं मेन कारण आहे. आता ऍडव्हान्स ट्रीटमेंट मध्ये आता नवीन गोळ्या आलेल्या आहेत, ज्या SGLT2 इनिबिटर म्हणजे आपण डापाग्लुक्लोझिन आहे, नंतर आर्नी थेरपी आहे, त्याच्यानंतर डायुरेटिक हे खूप वर्षापासून आपण त्यांना वॉटर पिल म्हणून म्हणतो, ते खूप वर्षापासून आहेत. ते शरीरातून लघवीद्वारे पाणी जास्त प्रमाणात बाहेर काढतं, त्याच्यामुळे आपल्याला दम लागणं कमी होतं. आणि याच्यापेक्षा ऍडव्हान्स ट्रीटमेंट म्हणजे जे लोक सिरियस आहेत त्यांना कधी कधी मेकॅनिकल सर्क्युलेटरी सपोर्ट आपल्याला द्यावा लागतो, किंवा अल्ट्रा फिल्ट्रेशन ही थेरपी आहे ती पण द्यावं. डॉक्टर, हृदय बिघडलेल्या रुग्णांमध्ये इडिमा कसा विकसित होतो आणि त्याच्या पुढचा प्रश्न म्हणजे त्यासाठी कुठले प्रगत उपचाराचे पर्याय उपलब्ध आहेत का, ते कोणते आहेत? पूर्ण शरीरावर सुजन आलेली आहे त्या रुग्णांनी लगेच डॉक्टरांकडे यायचं. आणि हे जे एडिमा आहे ते बेसिकली पायावर सुजन येणे, कधी दम लागणे, खूप चालताना लवकरात लवकर थकून येणे, जेवण कमी होणे, वजन वाढणे, हे आणि भरपूर प्रमाणात दम लागून रात्री झोप न लागणे, हे भरपूर त्याचे चिन्ह आहेत. तर हे कुठलंही चिन्ह तुम्हाला दिसलं, कुठल्याही रुग्णांना आढळलं, तर लगेचच डॉक्टरकडे येणं महत्वाचं आहे. याच्यासोबत जे ऍडव्हान्स हार्ट फेल्युअर ज्यांना होतं त्यांना पायामध्ये सुजन येऊन जर आपण बोट दाबलं तर ते दबलेलंच स्किन असते, किंवा जी त्वचा आहे ती शायनिंग त्वचा रुग्ण लोकांना असू शकते. तर हे जर चिन्ह असले तर लवकरात लवकर त्यांनी डॉक्टरांकडे येणं महत्वाचं आहे. डॉक्टर ऋषिकेश पाटील, आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तीव्र मूत्रपिंडाचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये सूज येणं आणि मूत्रपिंडाचं कार्य बिघडणं यामधला संबंध तुम्ही स्पष्ट करू शकाल का? जेव्हा आपण म्हणतो किडनीचे आजार, तर किडनीचे आजार म्हणजे काय, तर किडनी प्रामुख्याने जुन्या हळूहळू खराब होत चालली आहे किंवा ऍक्यूट खराब झाली आहे. त्या दोघं केसमध्ये किडनीचं मेन फंक्शन असतं बॉडीमध्ये जे अतिरिक्त पाणी जमलंय किंवा बॉडीमधलं जे अतिरिक्त सॉल्टचं प्रमाण आहे किंवा सोडियमचं प्रमाण आहे त्याला बाहेर काढणं. जेव्हा हे किडनीची कार्यक्षमता कमी होते तेव्हा बॉडीमध्ये हे पाणी जमायला सुरुवात होतं. एवढंच नाही तर बॉडीमध्ये सॉल्टही जमायला सुरुवात होते. त्यामुळे बाजूला बॉडीमध्ये सूज यायला सुरुवात होते, मेनली मुख्यतः डोळ्याच्या आजूबाजूला, पायाभोवती, घोट्या बाजूला. आणि हे जर थोडंसं लांब तर राहिलं की ज्याला इलाज नाही राहिला तर मग हळूहळू लंग्समध्ये पाणी जमणं, दम लागणं असं सुरू होतं. बऱ्याचदा इनफॅक्ट आपण बघतो ज्यांना किडनीचा प्रॉब्लेम आहे तेव्हा बॉडीचं ब्लड प्रेशर मेंटेन राहत नाही, ब्लड प्रेशर जास्त राहतं. त्याच्यामुळे रक्ताच्या आतलं जे पाणी आहे ते रक्तवाहिनीच्या बाहेर जाऊन त्याला आपण एक्स्ट्रा सेल्युलर इडिमा जे म्हणतो ते प्रमाण पण आपल्याला दिसतं. पण जर हे जरी असलं तर त्यांना घाबरून जायचं कारण नाही. त्याला बऱ्यापैकी औषधं असतात की जे एक्सेस पाणी काढायला मदत करतं. जेवणावरती आपण पाण्याचं प्रमाण कंट्रोल ठेवतो, मिठाचं प्रमाण कमी करतो, आणि इन वर्स्ट केस सिनॅरिओ झालंच तर याला डायलिसिसची गरज पडू शकते की त्याच्यामुळे हे एक्सेस पाणी गेल्यावर पेशंटला सिम्प्टमॅटिकली बराच फरक पडू शकतो. डॉक्टर, यकृताच्या सिरोसिस सारखी यकृताची स्थिती असलेल्या रुग्णांमध्ये इडिमा कसा प्रकट होतो आणि कोणत्या उपचार पद्धती त्यासाठी वापरल्या जातात? पूर्ण अंगावर सूज येण्याचं अजून प्रमुख दुसरं कारण असतं ते म्हणजे यकृतामधला बिघाड. तर यकृत काय करतं, बॉडीमध्ये जे प्रोटीन्स असतात हे प्रोटीन्स डेव्हलप करायला यकृताचा मेजर हातभार असतो. हे प्रोटीन काय करतात की सेलमध्ये पाणी जमा ठेवतं, त्याला ऑस्मोसिसच्या पद्धतीने जे म्हणतो. जेव्हा हे बॉडीतलं प्रोटीन कमी होतं तर हे सेलमधलं पाणी बाहेर डिसिपेट होतं, की त्याच्यामुळे एक्स्ट्रा सेल्युलर एरियामध्ये सूज यायला सुरुवात होते. तुम्ही बघाल तर यकृताचे जे पेशंट असतात त्यांना सुरुवात मेनली पोटाच्या फुलण्यानं होतं, मग हळूहळू पायाला सूज येणं, दम लागणं असं सुरू होतं. तर हे मुख्य कारण असतं की बॉडीतले प्रोटीन किंवा अल्ब्युमिन हे जे म्हणतो त्याला कमी होण्यानं होतं. त्यामुळे याचा जर इलाज म्हटला तर अशा पेशंटला आपण हाय प्रोटीन डाएट रेकमेंड करतो आणि अल्ब्युमिनचे इंजेक्शन आपण प्रेफर करतो. आणि जर सोबत असोसिएटेड यकृताचा आजार जर हार्ट वीक झाले तर त्या दृष्टीने काही औषधं देतो. एक्सेस वॉटर जाण्यासाठीचे जे काही डायरेटिक्स असतात ते आपण ट्राय करतो. आणि अगदी शेवटच्या स्टेजमध्ये जर यकृत खरंच काम करायचं खूप कमी झालंय तर अशा वेळेस आपण लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे यकृत प्रत्यारोपणाचाही आपण विचार करतो. डॉक्टर ऋषिकेश पाटील, आता मला तुम्हाला विचारायचं आहे की थायरॉइड डिस्फंक्शन, विशेषतः हायपोथायरॉइडिझम, इडिमाच्या विकासासाठी हे कसं कारणीभूत ठरतं आणि मग त्याच्या व्यवस्थापनासाठी सर्वोत्तम दृष्टिकोन कोणता असू शकतो याबद्दल थोडंसं सांगा. बरोबर. थायरॉइड मध्ये सुद्धा आपण बघतो पूर्ण अंगावरती सूज येताना बघतो. तर थायरॉइडचं मेन काम काय असतं की ते जे काही एन्झाईम्स असतात की थायरॉइड जे
थायरॉक्सिन सारखे जे हॉर्मोन्स असतात, तर हे बॉडीचं मेटाबॉलिझम बॉडी मेटाबॉलिझम मध्ये काम करतं. तर जेव्हा हे लेवल्स कमी असतात तर बॉडी मेटाबॉलिझम कमी होतं. तेवढंच नाही तर सेल्समध्ये ग्लायकोजन आणि ग्लायकन सारखे काही मॉलिक्युल्स असतात किंवा काही प्रोटीन्स असतात ते जमतात, की त्याच्यामुळे ही सेल फुलायला वगैरे सुरुवात होते. त्यामुळं हायपोथायरॉइडिझममध्ये स्पेशली इन एक्स्ट्रीम केसमध्ये आपल्याला पायाला सूज वगैरे दिसते. ही सूज थोड्याशा वेगळ्या टाईपची असते, की याला नॉन फिटिंग टाईपचे म्हणतो, की म्हणजे बोट दाबल्यावरती पण ते जास्त आत दबली जात नाही. तर एक वेगळ्या टाईपची सूज असते. पण हायपोथायरॉइड पण बऱ्यापैकी कॉमन कॉज आहे, की ज्याच्यामध्ये आपल्या अंगावर सूज दिसते. तर अशा वेळेस आपण हे थायरॉइड हॉर्मोन्स जे असतात ते आपण सप्लिमेंट करतो आणि याच्यावरतीच बऱ्यापैकी गोष्टी मॅनेज होतात. आमच्या सगळ्या तज्ज्ञांना त्यांच्या इडिमावरच्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद, मनापासून आभार. तर जसं आपण आज या तज्ज्ञांकडून शिकलोत की इडिमा विविध वैद्यकीय स्थितींचं लक्षण असू शकतं आणि त्याकडे कधीही दुर्लक्ष केलं जाऊ नये. प्रतिबंध करण्यासाठी नियमित तपासणी आणि लवकर हस्तक्षेप करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीला इडिमाची लक्षणं जाणवत असतील तर इडिमा मार्चमध्ये सहभागी होऊया आणि चला निरोगी राहूया. धन्यवाद.